तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे आपला शेगावमधला दुसरा दिवस आणि खूप महत्त्वाचा दिवस. तर सकाळी आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 5:45 आणि आज आम्ही आत्ता निघालेलो आहे दर्शन घेण्यासाठी. जे काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो. सो काय होतं की भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही लवकर जाणार आहोत तिकडे आणि 5 वाजता महाराजांची काकड आरती वगैरे आता होते आणि त्यानंतर मग आम्ही आता दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तिकडे. तर सकाळी उठून आम्ही अंघोळ वगैरे केली. काल रात्री आम्ही खूप थकलो होतो. सो त्यानंतर आम्ही जेवलो. कालही देवळामध्ये गेलो होतो, पण दर्शन आम्हाला भेटलं नाही, कारण खूपच गर्दी होती आणि एवढा वेळ रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं आम्हाला, कारण तास, दीड तास लागणार होता समाधी दर्शन करण्यासाठी. तर आज मी असं ठरवलं की सकाळी लवकर उठून जायचं आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं. तर आता आम्ही निघूया जाण्यासाठी. चला. तर मंडळी फायनली आम्ही निघालेलो आहे देवळाकडे आणि मग दाखवतो केवढी गर्दी आहे ती बघा इकडे. सकाळचे 6 वाजलेले आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की खूप गर्दी होते, त्यामुळे सगळे इथे थांबलेले आहेत जाण्यासाठी देवळामध्ये. तर आम्ही जाऊया पुढे. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे मंदिरामध्ये आणि समाधी दर्शन घेण्यासाठी आम्ही आता रांगेमध्ये उभे राहिलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की किती मोठी रांग आहे इथे समाधी दर्शन घेण्यासाठी. सकाळचे 6 वाजलेले आहे इथे आणि किती सुंदर मंदिर आहे बघा तुमच्यासमोर आणि गर्दी बघा तुम्ही इथे लोकांची किती आहे. म्हणजे हा संपूर्ण जागा शेवटी भरून येतो, असा दिवस पुढे जातो. तर अशी गर्दी आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे अगदी समाधीच्या जवळ आणि इथे त्यांनी महाराजांच्या समाधीबद्दल माहिती दिलेली आहे, की महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, म्हणजे जिवंतपणे त्यांनी समाधी घेतलेली आहे आणि ह्या कारणामुळेच या जागेला एवढं महत्त्व आहे. तर आता आम्ही जातो समाधी दर्शन घेण्यासाठी. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं वाचू शकता आणि समाधी दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो. जय गजानन माऊली. तर सकाळी तुम्हाला सांगितलं होतं मी, त्याप्रमाणे आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिराचा परिसर आहे. आम्ही जो समाधी दर्शन वगैरे घेऊन झालं आणि फोन वगैरे वापरायला इथे बंदी आहे, म्हणजे फोटो वगैरे काढा समाधी ते ऑलमोस्ट मला वाटतं प्रत्येक देवळामध्ये नियम असतो हा. तर तुमच्या समोर जे आता दिसतंय तुम्हाला, हे राम मंदिर आहे आणि ह्याच राम मंदिराच्या एक 30 ते 40 मीटर खाली गजानन महाराजांची समाधी आहे आणि तुम्ही जेव्हा समाधीकडे जाता तेव्हा तुम्हाला एक वेगळा अनुभव येतो. जो अनुभव तुम्हाला प्रत्येक स्थानावर म्हणजे आला पाहिजे असं मला वाटतं. तर त्याप्रमाणे इथे आता आम्ही आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथे सगळी जी स्वच्छता चाललेली आहे सगळीकडे आणि जो परिसर इथे स्वच्छ ठेवला जातो, त्याबद्दल खरंच कौतुक करण्याची गोष्ट आहे. कारण एक छोटंसं पान सुद्धा तुम्हाला कुठे पडलं दिसत नाही इकडे आणि दर एक तासाभराने 20-20 15-15 मिनिटांनी ते सगळं झाडू मारला जातो, सगळीकडे पुसलं जातं आणि खरंच खूप छान आहे मंदिर. आणि मंदिराचा जो परिसर आहे तो एकदम असं शांतमय आहे आणि एकदम आध्यात्मिक तुम्हाला अनुभूती होते इकडे येऊन. तर आता मी इथे आलेलो समाधी दर्शन घेण्यासाठी आणि इथे महाप्रसाद असतो. महाप्रसादाची वेळ जी आहे ती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. सगळ्यांसाठी खुला आहे आणि त्या व्यतिरिक्त इथे प्रसादालयसुद्धा आहे. पण जे प्रसादालय आहे ते फक्त म्हणजे त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भक्त निवासामध्ये निवास केलेला आहे. तुम्ही जर बाहेरच्या हॉटेलमध्ये वगैरे थांबणार असाल तर तुम्हाला ती सुविधा उपलब्ध नाही. ज्यांनी जे भक्तनिवासमध्ये राहतात त्यांनाच फक्त महाप्रसाद म्हणजे प्रसाद मिळतो आणि महाप्रसाद आहे तो सर्वांसाठी खुला आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. तर आता सकाळचे वाजले ऑलमोस्ट 6:30 आणि आम्ही खूप लवकर आलो होतो, तर आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तर दर्शन वगैरे झालेलं आहे सध्या. तो मंदिराचा परिसर जो आहे तो आता आम्ही फिरणार आहोत आणि बघूया पुढे मग काय काय आहे ते. अजून काही स्थानं आहेत ते आम्हाला बघायची आहे इकडे. तर बघूया पुढे कसं होतं ते. चला मंडळी, इथे बघा, इथे बोर्ड लावलेला आहे महाप्रसादालयाकडे. वेळ सकाळी 10 ते 5 आहे आणि इथे आज जायचं आहे आम्हाला. नंतर आम्ही 10 वाजता येणार आहोत इकडे. तर मंडळी, आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे
आणि तुम्हाला मी दाखवतो मंदिराचा बाहेरचा परिसर. तुम्हाला समोर जी इथे वास्तू दिसते ही, तर ते भक्तनिवास आहे त्या बाजूला पूर्ण. आणि इथून आम्हाला श्रीमुख दर्शनकडे जाता येतं. म्हणजे तुम्हाला जर समाधी दर्शन घ्यायचं नसेल, कारण भरपूर वेळ लागतो ना, तर त्यासाठी तुम्हाला श्रीमुख दर्शन घ्यायला मिळतं. आणि इथे समाधी दर्शन जे लिहिलेलं आहे, श्रींचे समाधी दर्शनाकडे. तर तुम्ही इथून तुम्हाला समाधी दर्शनाकडे जायला वाट आहे. आणि परिसर बघा, मला ही गोष्ट खूप आवडली इथे. म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये असं हे एकमेव मंदिर असेल जिथे एवढी स्वच्छता राखली जाते. आणि कदाचित याच स्वच्छतेमुळे तुम्हाला इथे एक वेगळी अनुभूती होते, एक वेगळा अनुभव मिळतो. तर आता आम्ही बघूया पुढे कसं काय प्लॅन करायचा आहे तो. तर मंडळी, आता आम्ही आत जाणार आहोत जेवणासाठी. आणि इथून आम्हाला एंट्री करायची आहे. ही संपूर्ण बिल्डिंग तुम्हाला दिसते, तो त्यांचा जेवणासाठी बांधलेली आहे, पूर्ण बसण्यासाठी लोकांसाठी महाप्रसाद आलाय. जाऊया आता आत. मंडळी, आम्ही आता जेवणाच्या रांगेमध्ये थांबलेलो आहोत. आणि तुम्ही गर्दी बघा इथे किती आहे. ते महाप्रसादासाठी राहिलेले आहे सगळे. इथे आम्ही पण राहिलोय. हळूहळू रांग पुढे जाते. तर मंडळी, फायनली आम्ही पोचलेलो आहे जेवणासाठी. ते वरती आहे बघा, ते वरती वाढतायत लोकांना. तासभर आम्ही थांबलो लाईनमध्ये. सो कसा होता तुझा अनुभव? बेस्ट एकदम मजा आली. म्हणजे असं एकदम प्रतीक्षा, म्हणजे वाट बघून जेवण मिळतं तेव्हा असं जास्त हे होतं. तुम्ही लोक बघा किती आहे तो. तर मंडळी, फायनली आम्ही ताट वाढून घेतलेलं आहे इथे. आणि जेवणामध्ये बघा, खीर आहे, भाजी आहे, पिठलं आहे, वरण आहे, भात आणि चपाती. मुख्य म्हणजे इथली खीर खूप खूप छान असते असं मी ऐकलं होतं. तर आता आम्ही जेवायला बसतो, जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. तर मंडळी, पुन्हा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं व्लॉगमध्ये. आम्ही जेवण वगैरे आमचं झालं. आणि वैभव, जेवण कसं होतं? जेवण तर एकदम फर्स्ट क्लास होतं आणि एकदम पोटभर आम्ही जेवलो. आणि मला त्याच्यातलं सर्वात जास्त आवडलं म्हणजे ती खीर. खीर तर एक नंबर. खीर एक नंबर होती. म्हणजे मला असं वाटतं की अजून हवी होती आम्हाला खीर, पण इथे खीर वाढत नाही, एक्स्ट्रा एकदाच वाढतात खीर. त्यामुळे आम्ही खीर मिळाली. आणि विशेष म्हणजे इथे जेवणामध्ये कांदा वगैरे सगळं असतो. कारण मला वाटतं महाराजसुद्धा बहुतेक कांदा लसूण म्हणजे जेवायचे. तर तीच प्रथा आहे इथे. कांदा वगैरे असतो जेवणामध्ये. आणि चपाती वगैरे असते, भात आमटी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आता आम्ही पुढे जाणार आहोत. अजून 2-3 स्पॉट आहे आम्हाला बघायचे आहे. एक बंकड सदन आहे जिथे महाराज राहायचे. आणि अजून एक प्रकट स्थळ आहे जिथे म्हणजे बंकड महाराजांना ते सर्वात आधी दिसले होते. तर आता तिकडे आम्ही जाणार आहोत. आणि ही जी मंदिर आहे ती देवळापासून कमी डिस्टन्सवर आहे एकदम. आणि आम्ही आता रिक्षा करून जाणार आहोत. 700, 800, 900 मीटरच्या अंतरावर आहे सगळी जी काही देवळं आहेत ती. तर आता जाऊया, बघूया कसं होतं आहे ते. वातावरण एकदम सुंदर आहे, शांत आहे, पाऊस नाही आहे अजिबात इथे. आणि संध्याकाळी आमची 7:30 वाजता ट्रेन आहे. सो बघूया कसं होतं आहे ते. मजा येते, खूप मजा येते. इतके लांब येऊन खूप काही बघायला मिळालं आम्हाला. आणि व्यवस्था एकदम चोख आहे इकडे. आणि विशेष म्हणजे आमचं जायचं जे तिकीट आहे ते फायनली कन्फर्म झालेलं आहे आमचं तिकीट. आणि चार्ट सुद्धा रेडी होऊन आलेला आहे. सो चला जाऊया पुढे. मंडळी, इथे पहा तुमच्या समोर गजानन महाराजांच्या जे मंदिर आहे त्याची जी काही दैनंदिन कार्यक्रम आहे ते दिलेले आहे तुम्हाला सर्वांसाठी. सकाळी पहाटे मंदिर 5 वाजता उघडतं. महाप्रसाद सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असतो. आणि गुरुवारच्या दिवशी श्रींची पालखी असते दुपारी 5 ते 6 वाजता संध्याकाळची. आणि गुरुवार दशमी एकादशीला कीर्तन असतं, तर 8 ते 10 वाजेपर्यंत. तर असा काही दैनंदिन हा कार्यक्रम असतो देवळामधला. तर मंडळी, आम्ही आता आलेलो आहे प्रकट स्थळाकडे. समोर तुम्हाला एक चित्र दिसतंय, तुम्ही झूम करून पाहू शकता की महाराज जे आहे ते बसलेले आहे या वडाच्या झाडाखाली आणि उष्ट अन्न जेवत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये बंकट महाराजांना ते दिसले होते.
तर जे समोर जे घर दिसतंय आपल्याला, या घरामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये व्यंकट महाराज आले होते त्यावेळी आणि त्यावेळी त्यांना महाराज साक्षात दिसले. म्हणून हे प्रकट स्थळ आहे महाराजांचं आणि हे जे झाड आहे वडाचं ते खूप जुनं आहे. म्हणजे महाराजांच्या काळापासूनचं हे झाड आहे. व्यंकट सदनकडे जाण्याचा मार्ग. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे आहे व्यंकट सदन. आम्ही आता आत जाऊया. इथे महाराज आपल्या काळी राहत असत. ही सगळी इथे माहिती आहे गजानन महाराजांबद्दल आणि वास्तव्य आहे होतं इथे महाराजांचं. आणि हे आहे व्यंकट महाराज, महाराजांचे शिष्य, पट्टशिष्य. हाही व्यंकट महाराजांचाच पुतळा आहे आणि इथे गजानन महाराजांच्या पादुका आहेत ठेवलेल्या. ही त्यांचीच गादी आहे ना? हां. आणि हा त्या म्हणजे महाराजांच्या ओरिजिनल फोटो म्हणूया आपण, खरा फोटो महाराज कसे दिसायचे, तर असा हा इथे एक फोटो आहे ओरिजिनल आणि ही त्यांची गादी आहे आणि ते पादुका आहेत. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहे आनंद सागरमध्ये. तर आनंद सागर हा गजानन महाराज शेगावचे जे मंदिर आहे, त्यांची जी समिती आहे, जी संघटना आहे, त्या संघटनेचा एक खूप मोठा प्रकल्प आहे. 400-450 एकर जमिनीमध्ये पसरलेला हा प्रकल्प आहे. सध्या अजूनही त्याचं बांधकाम जे आहे ते चालू आहे. मध्ये काही कारणासाठी हा आनंदसागर बंद होता. पण आता आनंदसागरमधली जी 3 स्थळं आहे प्रमुख, ती त्यांनी इथे सर्वांसाठी खुली करण्यात आलेली आहे. 2 मंदिरं आहे आणि तिसरा हा एक मानवनिर्मित तलाव आहे खूप मोठा. समोर जे दिसतंय आपल्याला त्याला म्हणतात गणेश साक्षी मंदिर असं म्हणतात आणि जवळच इथे कुठेतरी एक शिवमंदिर आहे. आम्हाला तिकडे जाता आलं नाहीये कारण भरपूर पाऊस पडतोय सध्या आणि नेमका माझा माईक जो होता तो यावेळेला ऑफ होता आणि मला माहीतच नव्हतं हे. तर त्यामुळे मी आता इथे व्हॉईस ओव्हर करतोय. तर समोर तुम्ही पाहू शकता केवढा मोठा तलाव आहे इकडे आणि त्या बाजूला सुद्धा एक मंदिर जे आहे ते जे निर्माण चालू आहे मंदिराचं. तर अजून काही वर्षांनी आनंद सागर हा सर्वांसाठी खुला करण्यात येईल. हे एक आध्यात्मिक केंद्र आहे ज्यांना आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये आध्यात्मिक स्तरावर प्रगती करायची असेल तर त्यांनी नक्की इथे या. मंडळी, आता आम्ही आलेलो आहे इथे शेगावची ओरिजिनल कचोरी खाण्यासाठी आणि खूप कचोरीवाले आम्ही बघितलं इथे. पण मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की इथे खूप फेमस मिळते. तर इथे नाव बघा तुम्ही, नाव तुम्हाला दिसत असेल, ER शर्मा आणि खूप सुंदर आहे. आता मी ही कचोरी इथे खायला सुरुवात करतो. एकदम मस्त आहे, गरम आहे आणि मेन म्हणजे जो ठेचा आहे तो असा तिखट नाही आहे आणि एकदम क्रिस्पी आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि जो ही हिरवी चटणी आहे ना, ठेचा अजिबात असा तिखट नाही आहे, म्हणजे तुम्हाला खाल्ल्यानंतर ठसका बसणार नाही आहे थोडं नक्की. तर जर तुम्ही शेगावला येणार असाल तर स्टेशनच्या ऑपोजिट आहे, समोर स्टेशन आहे आणि स्टेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट इथे आम्हाला ही कचोरी खायला भेटते. जर तुम्ही येणार असाल नक्की विजिट करा. चला आता आम्ही एन्जॉय करतो कचोरी, भेटूया. तर मंडळी, आम्ही फायनली पोचलेलो आहे शेगावच्या स्टेशनवर आणि आता आमची ट्रेन आहे 7:30 वाजता. आता वाजलेले आहे 5:45. आम्ही लवकरच आलो कारण भरपूर पाऊस पडायला लागला इथे अचानक आणि त्यामुळे नंतर उशीर व्हायला नको म्हणून आम्ही आधीच येऊन पोचलेलो आहे इथे. आणि नंतर आम्ही स्टेशनवर लॉजमध्ये वगैरे गेलो आणि जरा फ्रेश होऊन कपडे वगैरे बदलून जरा फ्रेश झालो. तर जो व्लॉग जो आहे तो आम्ही इथे संपवतो कारण आता मला वाटतं ऑलमोस्ट शेगावमधलं जे काही
महत्त्वाचं होतं ते मी तुम्हाला सगळ्याला दाखवलेलं आहे. आता मी निघतो. आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. ट्रेन येणार आहे 7:30 वाजता आणि उद्या संध्याकाळी ऑलमोस्ट 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये आम्ही मडगावला पोचणार आहोत. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की मला सांगा आणि त्यामध्ये काय मी अजून इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे ते पण सांगा आणि नक्की कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या सगळ्या मित्रांसोबत आणि तुमच्या फॅमिलीसोबत बसून तुम्ही बघा. तुम्हाला घरच्या घरी दर्शन घडवलेलं आहे असं मी म्हणेन. तर आता बघूया, पुन्हा एकदा भेटूया आम्ही एक नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही सगळे स्वस्त राहा, मस्त राहा, घरची काळजी घ्या. भेटूया. बाय. जय गजानन माऊली.